झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूयात बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज स्पॉट 5 सेगमेंट मध्ये। अनिल कपूर आणि सोनम यांचे चाहते ज्या क्षणाची इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलाय। होय, सोनम आणि अनिल या दोघांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी त्यांचे तमाम चाहते उत्सुक होते। यापूर्वीही या दोघांना अशा ऑफर्स आल्या होत्या, मात्र बॉलिवूडला ट्रिब्यूट देण्यासाठी बनवण्यात आलेल्या बॉम्बे टॉकीज मध्ये अखेर हे स्टार्स बापलेक एकत्र दिसणार आहेत। बॉम्बे टॉकीजच्या फिल्म व्हिडिओमध्ये हे स्टार्स एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत। तेव्हा पाहूयात या दोघांची केमिस्ट्री बिग स्क्रीनवर कशी दिसते ती। येत्या 29 एप्रिलला कयामत से कयामत तक या गाजलेल्या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जुहीचं ते दिलखेचक हास्य आणि आमिरची चॉकलेट बॉय इमेज ही याच सिनेमानं त्यांना दिली आणि म्हणूनच आमिरचा भाचा इम्रान खान या निमित्तानं कयामत से कयामत तक या सिनेमाचं खास स्क्रीनिंग करणार आहे। तर या निमित्तानं त्यांना एका पार्टीचंही आयोजन केलंय। या पार्टीला 25 वर्षांपूर्वी या सिनेमात काम केलेल्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना आमंत्रित करण्यात येणार आहे। शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्या ईद रिलीजेसवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे। ईदला रिलीज होणाऱ्या शाहरुखच्या चेन्नई एक्सप्रेस आणि अक्षय कुमारच्या वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई 2 या दोन्ही सिनेमांमुळे स्थानिक निर्मात्यांना तोटा सहन करावा लागेल असं सांगत चेन्नई एक्सप्रेस आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई 2 या दोन्ही सिनेमांच्या रिलीजचा रस्ता पाकिस्तानात रोखण्यात आलाय। त्यामुळे या दोन्ही बिग बॅनर सिनेमांचे निर्माते यावर काय पवित्रा घेणार आहेत ते पाहूयात। इंग्लिश विंग्लिश या सिनेमानं हाँगकाँगमध्येही आपल्या यशाचा झेंडा फडकवलाय। 3 इडियट्स नंतर इंग्लिश विंग्लिश या सिनेमाला तुफान यश मिळालं। हाँगकाँगमधल्या गृहिणींनी विशेष करून या सिनेमाला भरभरून दाद दिली आहे। त्यामुळे या सिनेमानं हाँगकाँगमध्ये $2 लाख इतका गल्ला जमवला। तेव्हा आता हाँगकाँगमध्ये श्रीदेवीचा मोठा फॅन क्लबच निर्माण झालाय। तिला पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत। 2012 मध्ये रिलीज झालेल्या 155 सिनेमांमधून आयफा अवॉर्ड्समध्ये बर्फी या सिनेमानं 13 नॉमिनेशन्स मिळवलीत। अनुराग बासू दिग्दर्शित या सिनेमाला बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस, बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, संगीत, गायक, गायिका, संगीतकार, गीतकार अशी तब्बल 11 नॉमिनेशन्स मिळाली आहेत। यावर्षी झालेल्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात बर्फीनं आपला वेगळा ठसा उमटवलाय। आता आयफात बर्फीला मिळालेल्या नॉमिनेशन्सवरून बर्फी याही पुरस्कार सोहळ्यात आपल्या यशाची मोहोर उमटवेल अशी आशा करूयात। झी 24 तास एक पाऊल पुढे।